चंद्र उदयिनी वेळा घन नीळ काठ मेघांचे चंद्र उदयिनी वेळा घन नीळ काठ मेघांचे भरतीच्या क्षितिजावरुनी हरदूर जसे सजनाचे परंपरा आणि नवता यांचे संघर्ष नेहमी सुरूच असतात. परंपरेतलं जुनं जात जातं, नवीनतेची जागा घेत जातं. असंच जसं बाहेरच्या क्षेत्रामध्ये होत असतं तसं साहित्याच्या क्षेत्रातही होत असतं. पॉप्युलरची नवे कवी आणि नवी कविता ही जी मालिका प्रकाशित झाली त्या मालिकेमधले ग्रेस हे पहिले कवी होत. ग्रेस यांचं नाव माणिक गुळघाटे असं आहे, तरी अर्थात आपण त्यांना ग्रेस या नावानेच ओळखतो. ग्रेस हे आपल्याला तसे आधीपासूनच माहिती आहेत, फक्त आज आपण थोडी अधिक त्यांची माहिती ओळख करून घेणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, संवाद करणार आहोत. आणि या सगळ्यातनं मला असं वाटतं आपल्याला ते जरा जास्त कळतील. आज केशरी थेंबान, आज केशरी थेंबान, आज केशरी थेंबान जाग आणली कोव हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात सूर घुमले पोवळी. आज केशरी थेंबान जाग आणली कोव हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात सूर घुमले पोवळी. आज केशरी थेंबान जाग आणली कोवळी. माझ्या काव्यनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ही जी भाषा आहे, जी आपण व्यवहारात आणि जीवन विनिमयाचे साधन म्हणून वापरतो, तीच भाषा काव्य व्यवहारात देखील वापरली जाते. अगदी शब्दार्थापासून तर तिच्या पद्मबंधापर्यंत तोच क्रम आणि तोच अनुक्रम असतो. फक्त ज्या वेळेला तिचे कलाकृतीत रूपांतर होते त्यावेळेला जीवन व्यवहाराचे आणि विनिमयाचे जे हेतू असतात त्याच्यापासून तिची संपूर्ण प्रमाणात फारकत झालेली असते. आपल्याकडे सामाजिक आणि इतर कवितांचा विचार होताना या मुद्द्यावर कधीही दृष्टिक्षेप टाकला जात नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. माझ्या संदर्भात जर माझ्या काव्यनिर्मितीच्या प्रक्रियेच्या संदर्भात जर बोलायचे झाले, कारण आता मी काव्यनिर्मितीपासून दूर आहे आणि एक माझ्या स्वतःच्या निर्मितीकडे मी थोडा तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तटस्थपणे पाहण्याचा जरी मी पवित्रा घेतला तरी काव्यनिर्मितीच्या वेळेला माझी नेमकी काय अवस्था असते हे मी फार तर 25% तुम्हाला सांगू शकेन. मला असं वाटत असते की जो काही अनुभव किंवा जे काही भावविश्व माझ्यामध्ये रुजून येतं त्याच्या अंगभूत स्वभावासकट, वैशिष्ट्यासकट, तर हीच भाषा जी जीवन व्यवहारातली आहे त्याला आकृतीबंधामध्ये बांधण्याच्या करिता मी याच भाषेची, आपल्या भाषेची, जीवन व्यवहारातील भाषेची काव्यनिष्ठ पुनर्घटना करत असतो. आणि या पुनर्घटनेमध्ये केवळ तिचे भाषिक अवयव, त्यांची व्याकरण सन्मुख मांडणी किंवा व्याकरणाला अभिमुख जाणारी मांडणीच येणार असं नाही. अनेकदा त्याचे सगळे क्रम सुद्धा बदलत असतात. म्हणजे मला एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे की प्रतीक किंवा प्रतिमांच्या निर्मितीचा प्रदेश त्या ठिकाणी सुरू होतो. जीवन व्यवहारामध्ये आपण जी भाषा वापरतो ती प्रतिमा विरहित असते. फार तर एखादा मुद्दा आपल्याला लक्षणीय पद्धतीने कोणाच्या मेंदूमध्ये उतरवायचा असला तर आपण एखादा दाखला किंवा दृष्टांत देतो.
पण तिचं अलंकारिकपण, तिची प्रतिमानिष्ठता, तिचा भरजरीपणा हा अजिबात आपण जीवन व्यवहारात येऊ देणार नाही. आपण जर वांगी घ्यायला गेलो आणि त्याच्या सुंदर रंगाचं वर्णन करायला गेलो आणि पाहायला गेलो तर आपल्याला वांगी घेता येणार नाही आणि त्या बाईला वांगी विकता येणार नाही. कारण तो जो अनुभव असतो जीवन व्यवहारातला तो सतत गतीची आणि कृतीची मागणी करणारा असतो. मागून जर हॉर्न वाजला आणि प्रतिक्षिप्त क्रियेच्या प्रमाणे तुमच्या मेंदूने त्याची नोंद घेऊन तुम्ही बाजूला नाही झालात तर जीवनात अपघात संभवेल. कलाकृतीमध्ये तसे नसते. आणखी जर स्पष्ट बोलायचे झाले तर आपली जीवन व्यवहारातील भाषा इज जस्ट लाईक ए वॉकिंग. आणि काव्य व्यवहारातली जी भाषा असते जिची कवीने माझ्या माहितीच्या प्रमाणे काव्यनिष्ठ पुनर्घटना केलेली असते दॅट इज लाईक अ डान्सिंग. माणूस चालताना पाहतो पहिला पाय कसा पडतो, दुसरा कसा पडतो, जाणीवपूर्वकता त्याच्यामध्ये असते. लयबद्धता आणि गतिमानतेपासून ती फार दूर असते. कारण लयबद्धता आणि गतिमानता जर वेगाने फिरली तर त्यातून तंद्री निर्माण होईल आणि तंद्रीचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे भान हरपून टाकणे, कवीचे आणि ऐकणाऱ्याचेही. त्यामुळे पोएट्रीमधली जी भाषा असते ती इट इज जस्ट लाईक अ डान्सिंग. नर्तिका कधी या पदन्यासाचा वापर करताना किंवा विचार करताना माझा पाय वाकडा पडेल का, तिकडा पडेल का याचा कधीही विचार करत नाही. आणि या दृष्टीने भाषा ही सर्जनाच्या पातळीवर वापरत असते. आणखी तुम्हाला एक मुद्दा म्हणजे पुढे जर चर्चा आपल्याला नीट करायची झाली तर मला सांगायला पाहिजे की काव्यकला किंवा साहित्यकला ही एक ललित कला जरी असली तरी संगीत, चित्र आणि शिल्पाच्या प्रमाणे प्रत्यक्ष संवेदनांवर, इंद्रिय संवेदनांवर आधारलेली ही कला नाही. ही भाषेवर, भाषांच्या इंद्रिय संवेदनांच्या शब्दप्रतिमावर आधारलेली कला आहे आणि प्रत्येक मैलाला भाषा बदलत असते. त्यामुळे काव्यकलेचे आव्हान जरी मोठे असले तरी तिला भाषिक मर्यादा असते. तिची विश्वव्याप्ती इतर ललित कलांच्या प्रमाणे नसते. हा सुद्धा मुद्दा अधोरेखित केला पाहिजे. म्हणजे भाषेची सर्जनशीलता भाषेपुरती मर्यादित करायची. कारण तुम्हाला जर ती भाषा आली नाही तर तुमची पंचायत आहे ना. पण चिनी संगीत तुम्हाला आवडलं नाही तरी तुम्ही श्रुती संवेदनेच्याद्वारे त्याचा आस्वाद घेऊ शकता. इतर ललित कलांचा आस्वाद घेण्याच्या करता सर्व निरोगी आणि अव्यंग माणसाला संवेदनांची साधनं मिळालेली आहेत. तसे काव्यकलेच्या बाबतीत नाही. भाषेचं सर्जन नवीन सृजन घडवतं का? नेहमीच नवीन सृजन ते घडवणारच काही. आणि त्याचं कारण असं आहे की वास्तव आणि कवीचा अनुभव त्याच्यामध्ये सृजनात्मक कल्पनाशीलता किंवा सृजनात्मक कल्पनाशक्ती ज्याला क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणतात तिचं कार्य अधोरेखित करणार आहे. ती नसेल तर सृजनही होऊ शकणार नाही आणि कलाकृतीचीही निर्मिती होऊ शकणार नाही. अनेकदा आपल्याला कविता फार मोठा सामाजिक आशय सांगणाऱ्या वक्तृत्वपूर्ण अशा वाटत असतात. त्या ऐकेपर्यंत आपल्या हृदयात आणि मेंदूमध्ये घोंगावत असतात. पण त्यांचा स्पेल संपल्याच्या बरोबर त्यातली एकही ओळ आठवत नाही. याचे कारण त्याच्यामध्ये असलेला सृजनात्मक कल्पनाशक्तीचा अभाव आहे. सर्जन व्यापारामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात असं तुम्हाला वाटतं? काव्यकलेच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगतो तो भाषा तीच वापरत असतो, तिची काव्यनिष्ठ पुनर्घटना करीत असतो. आणि सर्जन व्यापारामध्ये काय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती उत्स्फूर्तता असेल, त्याचं भान नसणे हा एक भाग असते. पण त्या बेभानतेला काही अंतर्गत शिस्त असेल प्रतिभेची किंवा त्या विशिष्ट प्रातिभिक पिंडाची तसं त्याला म्हणता येईल. आणि त्या दृष्टीने केशवसुतांची उत्स्फूर्तता आणि बालकवींची उत्स्फूर्तता ही पडताळून पाहण्यासारखी आहे. बालकवींची जास्त प्रातिभिक आहे आणि केशवसुरांची जास्त जाणीवखोर आहे. निर्मितीच्या क्षणी तुमची अवस्था कशी असते ते मला तुम्हाला अजिबात सांगता येणार नाही. फक्त पुन्हा ती अवस्था आपल्याला प्राप्त होऊ नये असंच मी परमेश्वराकडे मागणं मागतो. आणि सो फार एज माय सेल्फ इज कन्सर्न, माय क्रिएटिव्ह प्रोसेस इज अ प्रोसेस ऑफ सेल्फ टॉर्चर. आत्मपीडनाची ती आत्मपीडनाची ही कविता आहे. कवितेचा मूड पकडण्याकरता तुम्हाला काही बाह्य साधनांची आवश्यकता कधी भासते का? एखाद्याला इग्नेशन म्हणून, उद्दीपन म्हणून अशी थोडीफार वागते, पण ती नगण्यच आहे. जसं चांदणं पाहिलं म्हणजे मी चांदण्यावर कविता लिहिल किंवा फुलं पाहिलं म्हणजे उत्फुल्लता येईल असं नाही. याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो
की मी गंगा अजून पाहिली नाही, पण गंगेवर माझ्या फार महत्वाच्या गंगे कविता आहे. गंगे भागीरथी. त्याच्याही सखे गंगे माझे विजन व्याकुळ दुःख मानी, कुठे सरते अंती घनचकित हे शांत पाणी. वा. मला ऐकू ये सनई मधुर अंधार दिसतो, असा सूर्यास्ताने प्रहर इथला शिल्प बनतो. वा. आता या ठिकाणी प्रत्यक्ष गंगेचे दर्शन, बट बिकॉज म्हणजे मी गंगेकडे गेलो तरी तिचं भौगोलिक सौंदर्य, तिचा प्रदेश याच्याशी माझा काहीच संबंध नाही. गंगा ही एक संकल्पना आहे, माझ्या सांस्कृतिक संचितातून त्याची मला प्राप्ती झालेली आहे. आणि मी तसं कसं घेणार ना, की सृजनात्मक कल्पना शक्तीचे जोपर्यंत माझ्या अनुभवावर कलम होत नाही तोपर्यंत माझा शब्द व्यापार हा कलाकृतीमध्ये रूपांतरितच होऊ शकणार नाही. ती जीवनव्यवहाराची भाषेचं तिचं अभिधान, जीवन व्यवहाराचा तिला लगडलेला आशय, हेतू आणि वाच्यार्थ यापासून व्यंजनेच्या मदतीने जोपर्यंत ते वास्तव मी तोडून टाकत नाही आणि मध्ये कल्पनाशक्तीचा पूल बांधत नाही तोपर्यंत ही शब्दसंहिता किंवा हा सिंटॅक्स याचे रूपांतर कलाकृती तर दूर राहिली, साध्या पद्यात सुद्धा होणार नाही असं मला वाटतं. आयदर आय मे फ्यूज बल्ब फॉर ए बर्निंग लाईट. तर त्यामुळे अपूर्ण कविता राहिलेली नाही माझी कुठली, आणि फार दीर्घ कविता असं लेखनही मी केलेलं नाही. त्यामुळे त्या तंद्रीचा जो काही प्रदेश असेल किंवा जो काही काल असेल तेवढ्यात ती पूर्ण होते. आणि कुठलीही मोठी आणि लहान कविता लिहायला जर घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोलायचे झाले तर 30-35 मिनिटाच्या वर काळ लागला असं मला वाटले नाही. आणि तिचा काही मुहूर्त नसतो ना, तिच्याकरता मी कुठे मूडची मागणी करत नाही, भाववृत्तीची मागणी करत नाही, किंवा अशीच मनस्थिती असली म्हणजे मी लिहू शकतो असं माझ्या बाबतीत काहीही घडलं नाही. कुठल्या वेळेला कविता उचलेल आणि माझी कॉलर पकडेल याचा मला काहीही स्पष्ट बोलायचा असा कुठलाही मुहूर्त मला मांडता येत नाही. आणि जे काही आशय विश्वाळी, जे काही सृजन माझ्या हातून मराठीत झालेलं आहे त्याची सगळी मदार ही नेणिवेच्या प्रदेशावर अवलंबून असल्याच्यामुळे त्या नेणिवेच्या प्रदेशाचं संचालन किंवा मॅनेजमेंट करणे ही तरा माझ्या मेंदूलाही माहिती नाही आणि मला शिकायची इच्छाही नाही. माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं आणि जे काही माझ्यावर थोडी बरी वाईट समीक्षा झाली त्याचा ज्यावेळेला मी कौल घेतला त्यावेळेला माझ्या बाबतीत तुम्हाला 2 ओळी उद्घृत करता येणार नाही, एक कडवं उद्घृत करता येणार नाही, किंवा माझ्या कवितेचं शीर्षक असं म्हणून तुम्हाला दाखवता येणार नाही. एकतर तुम्हाला ती कविता यशस्वी म्हणून स्वीकारावी लागेल किंवा अयशस्वी म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करावा लागेल. तुकड्यांनी काही कुठलीही माझी संहिता किंवा कुठलंही माझं मूल्यमापन तुम्ही तुकड्यांनी करू शकणार नाही. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर माझ्या गद्यापद्याची शीर्षकं जी आहेत ती सुद्धा त्या संपूर्ण अनुभवाच्या केंद्राचं एक बीजच त्या ठिकाणी दिसलेलं असतं. शीर्षक तुम्ही जर बाजूला केलं तर मला असं वाटतं माझ्या कवितेचा कुठला तरी अवयव तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करून तिला लंगडं करण्याचा प्रयत्न करता. इट इज सो युनिक. कवी आणि त्याचे चाहते किंवा समीक्षक किंवा टीकाकार यांची जर अशी भूमिका असेल की आपण कोणाला कविता समजून सांगतो, त्याच्या अर्थाची फोड करतो, तर मला असं वाटतं की जो आस्वादक असतो किंवा रसिक असतो याला तुम्ही थोडा उणेपणा देतात. माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं, आय डू नॉट नो वेदर माइन इज अ युनिक एक्झाम्पल ऑर जनरल, आय डोंट नो, आय एम नॉट अवेअर ऑफ इट. पण मला असं वाटतं की ज्या मूडची निर्मिती ही माझी तथाकथित कविता करीत असते त्या मूड्सचे काही संकेत किंवा पॉइंटर्स तिने जाणीवेच्या आणि वास्तवाच्या पातळीवर रसिकांमध्ये पक्केपणाने गृहीत धरलेले असतात. तर कधी कधी मी रसिकांना असे गृहीत धरलेले असते की ही बिकम्स माय को क्रिएटर. आणि मला असं वाटते की जर मी असे म्हणत असेल आणि कुठल्या तरी जाणकार रसडोळसाकडे ही जर माझी प्रतिक्रिया पोचली तर रसिकाला सहनिर्माता म्हणून मी त्याला माझ्या बरोबरीने बसवतो आणि त्याची योग्यता अधोरेखित करतो आहे. त्यामुळे हिच्या म्हणजे जशी काही लोकांना ही दुर्बोध वाटते, काही लोकांना ती दुर्बोध वाटत नाही. आता तुम्ही काय करणार ना. या देशाचं सांस्कृतिक संचित
एक छोटा मोठा कलावंत म्हणून मी प्रातिभिक पातळीवर स्वीकारलेला आहे. त्या सांस्कृतिक संचितामध्ये मी केवळ महाभारत आणि रामायण एवढेच अधोरेखित करत नाही, तर त्या ठिकाणी इस्लाम आणि ख्रिश्चनिटीही मी अधोरेखित करतोय. आणि काही लोकांना ही 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 भेसळ वाटते, संमिश्र वाटते. काही लोकांना ही माझी प्रक्रिया व्यामिश्र आणि जटिल वाटते, ही काव्यात्मकतेकडे जास्त. बरं, मी हे सांस्कृतिक संचित ज्या ज्या महापुरुषांनी आणि महाकवींनी निर्माण केलेलं त्यांच्याकडून मी जसंच्या तसं घेत नाही. काही घेण्याचं कारणच नाही. जर मी ते मीच, ते संकेत, त्या व्यक्तिरेखा, ती पात्र, म्हणजे सीता असेल, कर्ण असेल, द्रौपदी असेल, आणखी कोणी जरी असले, गंगा असेल, कृष्ण असेल, राधा असेल, त्यांचा स्वीकार मी केल्याच्या नंतर त्यांची मी पुनर्निर्मिती करत असतो. म्हणजे फक्त घेण्यापुरता मी त्या सांस्कृतिक संचिताच्या राखणदाराचं काही देणं लागत असतो. पण निर्मितीच्या क्षेत्रात ज्यावेळेला ही पात्र येतात त्यावेळेला माझी सीता ही माझी असते, माझी द्रौपदी ही माझी असते. उदाहरणच जर द्यायचं झालं की मी हलेन अश्रू पुरता, मी हलेन अश्रू पुरता, मी निजेन स्वप्नाकाठी, मी हलेन अश्रू पुरता, मी निजेन स्वप्नाकाठी, द्रौपदी सजविते चिंधी जशी कृष्ण करंगळीसाठी. म्हणजे आणखी स्पष्ट बोलायचं, माय टोटल पोएट्री इज माय लव्ह पोएट्री. पण प्रेमाच्या ज्या काही व्याख्या आणि प्रेमाचे जे काही सांस्कृतिक तुम्ही उभारलेले सामाजिक आणि सांस्कृतिक अनुबंध आहे, त्या कुठल्याही अनुबंधामध्येही बसत नाही. कारण प्रेयसीपासून किंवा आईपासून सुरुवात झालेली प्रत्येक कविता आईपणाचा, क्रिएटिव्हिटीचा आणि स्त्रीत्वाचा शोध घेत. आणि प्रेमातले यश, चढ उतार, अपयश याच्यावर ही कविता काहीच भाष्य करत नाही. नर आणि मादी यांच्या देहापासून प्रारंभ झालेली प्रेमाची भावना जशी आत्म्याकडे जाते, पण तिथे ती विसर्जित होत नाही, ती परत वेगाने देहाकडे येते. आणि ती इथे अनकन्व्हेन्शनल होत. एके ठिकाणी म्हटलेलं आहे की मोहब्बत में खयाले साहिलो मंजिल है नादानी, जो इन राहों में लुट जाए वही तकदीर वाला है. तृष्णेचे तीर्थ उचलतो रतिरंगातील निसंग, पण संग सोडत नाही, कारण तृष्णेची तीर्थ उचलणारा रतिरंगातील निसंग आहे. म्हणजे हा निसंग मनुष्य इतका संगप्रधान आहे आणि म्हणूनच तो तटस्थपणाने त्या बाईला, आपल्या प्रेयसीला समज देतो. पहा, त्याला असं वाटतं की ती दुःखी आहे त्या कारणात. तू खिन्न कशाने होशी या बरं, याच्यातली दृश्यात्मकता पहा बरं. कोणीतरी बोर्ड दाखवतोय प्रेषितासारखा, तू खिन्न कशाने होशी या अपूर्व संध्याकाळी, स्तनभाराने हृदयाला कधी दुखवेल का वनमाळी. असा आवाजच नाही, अशी कविताच नाही मराठीमध्ये. तिला कुठेतरी असं वाटतं की स्तनभाराने मी दुखवल्या गेलेली आहे. स्तनभाराने हृदयाला कधी दुखविल का वनमाळी. केवळ सुखदुःखाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चिंतनामध्ये ही प्रेम कविता विचारच करत नाही, तर तिचे अनागर जे स्वरूप आहे स्त्रीचे आणि माणसाचे, त्याच्या मूळ रूपाकडे तिचा प्रभास आहे. आणि मूळ रूप ही तिची ध्येय सिद्धी नाही. मूळ रूपाला प्रारंभ समजून पुन्हा ती देहरूपाकडे त्याच ताकदीने आणि उत्कटतेने परत येत असते. म्हणून इसे वर्तुळ आहे, गतिमान आहे आणि लयबद्ध आहे. हिला खिडकी नाही आणि दरवाजाही नाही आणि निर्मात्याची तशी इच्छाही नाही. या स्त्रिया ज्या सृजनशक्तीला तुम्हाला प्रेरणा देतात, कधी कधी ती निर्मिती झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी ते सगळं बाजूला सारता का? असं होतं का? त्याही आपणहून मला बाजूला सारत नाही आणि मीही त्यांना आपणहून बाजूला सारत नाही. पण सृजनशीलतेचा कुठला तरी सृजन निर्माण करत असताना सृजनशीलतेचे काही अवयव असतात, काही घटक द्रव्य असतात, त्याच्यातले काही आपोआप कमी होतात, कारण ते नव्या सृजनामध्ये अवयवाच्या रूपाने अंतर्भूत होत असतात. ही जाण निर्मात्याला आणि त्याची जी कोणी सहनिर्माती असेल तिला झाल्याच्या बरोबर
तो गंड सहन करण्याची ताकद होत नाही. आविष्कारातली हताशता आपण बरोबर अधोरेखित केलेत आणि त्यामुळे ते आपोआप परस्परापासून विभक्त होत असतात असं म्हणा. त्याच्याकरता कोणी कोणाला नोटीस देऊन काढण्याची गरज नाही. धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि आम्हा सगळ्यांना तुमच्या कविताही ऐकवल्यात. सृजन शक्तीबद्दल, सृजनाबद्दल आम्हाला तुम्ही बऱ्याच काही गोष्टी आतापर्यंत सांगितल्यात. मंचीय कवितेपासून, मंचीय आविष्कारापासून लांब राहिलेली ही कविता आहे. स्वतःच्या अस्तित्वाला हादरे बसल्याशिवाय आपण कुठल्याही नवनिर्मिती क्षमतेकडे जाऊ शकत नाही, हे सगळं आपल्याला ग्रेस यांच्या सांगण्यातून आतापर्यंत कळलेलं आहे. या व्याकुळ संध्या समयी, या व्याकुळ संध्या समयी, या व्याकुळ संध्या समयी, शब्दांचा
विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत कवी ग्रेस यांच्याशी जी चर्चा केली, मला असं वाटतं त्या चर्चेतून तुम्हाला आता ग्रेस अधिक चांगले समजले असतील आणि हे समजून घेणं आपल्याकरता अतिशय आवश्यक होतं. मी तुम्हाला तुमच्या अभ्यासाकरता, परीक्षेकरता आणि कवी समजून घेण्याकरता देखील शुभेच्छा देते. धन्यवाद. आज केशरी थेंबानी, 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 जाग आणली कोवर हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, सूर घुमले पोवळी, आज केशरी थेंबानी, जाग आणली कोवर हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, सूर घुमले पोवळी, आज केशरी थेंबानी, जाग आणली कोवळी. निळ्या ओलाव्याच्या काठी आज नारिकाचे बन, निळ्या ओलाव्याच्या काठी आज नारिकाचे बन, निळ्या ओलाव्याच्या काठी आज नारिकाचे बन, आज नारिकाचे बन, झाली तरंग तरंग, झाली तरंग तरंग, झाली तरंग तरंग, स्निग्ध मेघांची पोकळी, हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, हाका हाकांच्या लेण्यात, सूर घुमले पोवळी, आज केशरी थेंबानी, जाग आणली कोवळी. रित्या मुठीत साधला शुक्र प्रभेचा आनंद, रित्या मुठीत साधला शुक्र प्रभेचा आनंद, रित्या मुठीत साधला शुक्र प्रभेचा आनंद, स्पर्श स्पर्शात गोंधले, स्पर्श स्पर्शात गोंधले, स्पर्श स्पर्शात गोंधले, स्वप्न राधेचे हिवाळी, हाका हाकांच्या